दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती डेलमॉन तयार. इथे पहिलाच बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय निघून. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अगदी जर पाहिलं गेलं तर तुकाराम सर पाटील परिवार अर्थात जर पाहिलं गेलं तर एक अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन नेहमीच करतात. आणि यंदाचं तुकाराम सर जर पाहिलं गेलं तर तिसरं वर्ष आहे आणि ऑल इंडिया आयकॉन हा देखील फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये लागला गेलाय. नाही, ही स्पर्धा अशी की प्रत्येकाला हवीहवीशी वाटते आणि ती स्पर्धा प्रत्येकाला पाहिजे असते. इनफिल्डच्या डोक्यावर चेंडूला केळ्या कव्हर्सवर क्षेत्ररक्षक चाल जोपर्यंत येतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ऑल इंडिया आयकॉन म्हणजे गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये पर्व दुसऱ्यामध्ये ना जसं आज विश्वनाथ जाधवला आपण बघतोय ना तसं प्रथमेश ठाकरे खेळले होते, सुमित ढेकले देखील खेळले होते या स्पर्धेमध्ये दुसऱ्या पर्वामध्ये. आज मॅचेस आहेत, काही चिपळूणला आहेत, काही देवगडला आहेत, त्याच्यामुळे खेळाडू थोडेसे बिझी आहेत. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धाफलकावरती 3. चर्चा करणाऱ्या तुमच्या जोडीनं कारण आज महत्त्वाचा वेळ तुषार आपण देखील या स्पर्धेसाठी दिल्या कारण विरारच्या परिसरामध्ये यशवंतनगरला एक स्पर्धा ते करत होते. आमच्या विनंतीला मान देऊन 2 मॅचसाठी आपण देखील उपलब्ध झाल्यात. आपल्याही मनापासून आभार. 3 चेंडूचा खेळ. धावा झाल्या धाफलकावरती 3. आणि डेलमॉन अशी गोलंदाज आहेत ना की ज्याप्रमाणे पहिला बॉल जेवढ्या डेलमॉनने मैदानाच्या मध्ये टाकला बॉल आउट मध्ये पहिल्या बॉलवरती डेलमॉनने दांडी गुल केली होती. म्हणजे आत्मविश्वास डेलमॉनला फार राहिलाय या मॅच मध्ये. बॉल होती यार वरती विकेटने थोडासा फुल लेनचा बॉल होता, बीट झाले, चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. डेलमॉन जर पाहिलं गेलं तर अर्नाळा परिसरातील एक सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जाते. आणि आज जर पाहिलं गेलं तर या पाटील परिवाराच्या चषकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. 4 बॉल आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 बॉल फेकून झालेत आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती 4 बॉल फेकून झालेत आणि 3 धावा धाफडकावरती लागल्या गेलेत. इथे चांगला फटका आहे, हवेत खेळलाय बॉल पण तो क्षेत्ररक्षकाच्या वरतून बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत मिड ऑफला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर बॉल निघून जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाटील चषकातील दमदार चौकार सेमीफायनलच्या मॅच मधील पहिला चौकार फलंदाज भागेच्या नावावरती. समोर खेळलं होतं मिडॉनला बीट केलं. मिडॉनला बीट करताना चौकार आलाय. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार. नागेश तळेकर यांच्याकडनं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आता हे पैसे येणार कारण टीम आल्यात, हरणाऱ्याच्या टीम आल्यात, त्याच्यामुळे कॅश प्राईज लावलं जात आहे. 1 चौकार आपण पाहिलाय तो बागेशच्या बॅटमधनं. कालचा मॅच देखील असाच बागेशनं आपल्या बाजूला झुकवला होता. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. स्वतः डेलमॉन गोलंदाजीवरती आणि चुकीचा निर्णय मागून सांगत होते भावा थांब. अमर सांगत होते भाई जरूरत नहीं था मैं था पीछे, मी होतो मागे, कॉलिंग करा कॉल करा. पण कॉलिंग नाही झालंय. याला कारण देखील आहे. याला कॉल काय नाही झालं. या चेंडूवरती जर पाहिलं तर धावा झाल्या तर 3 धावा या चेंडूवरती आल्यात आणि 3 धावा येत असताना धावा झाल्या धाफलकावरती 10. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि तुषार कॉलिंग का नाही होत माहितीये का आता प्रत्येक जण व्हॉट्सअप आणि फेसबुक इंस्टावरती मेसेजवरती डिपेंड आहे. कॉल करतो कोण? कॉल करतच नाहीये याचा अर्थ संवाद कोण साधत नाहीये. हॅलो चेक 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 चेक. हॅलो चेक चेक. थोडेसे व्यत्ययानंतर पुन्हा एक देऊया. समोरच्या कक्षामध्ये पुन्हा एकदा तुषार आहेत आमच्या जोडीनं. पहिल्या षटकाचा खेळ. धावा धाफलकावरती 10. मी म्हटलं ना कॉल कोण करत नाही याचा अर्थ संवाद साधा. जर संवाद नाही साधला तर विसंवाद होणार. त्याच्यामुळे एकमेकांशी बोलत राहा तर मजा येणार आहे. पहिले षटक संपले. धावा धाफलकावरती 10. गोलंदाजीसाठी चार्ल्स रेडी होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात. डेलमॉनने जी सुरुवात केली ना पहिल्या 4 बॉलवरती फक्त आणि फक्त डेलमॉनने 3 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतरच्या त्या 2 बॉल होते ना त्यावरती डेलमॉनने त्याहून अधिक धावा अर्थातच 7 धावा खर्च केल्या. टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 8-10च्या घरामध्ये. आरोही 11 प्रथमतः बॅटिंग करत असताना आणि नंबर 2च्या ओव्हरमध्ये बॉल होती यार.
पहिलाच बॉल ओव्हरती विकेटने फटका खेळला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप मिड विकेटला, टिपलाय जेल, संपलाय भाग्याचा खेळ. पहिला धक्का आरोही 11 संघाला, विकेट फलंदाज OUT आउट. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची नारी, हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची नारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी, विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय. थँक्यू डीजे. चालचा चेंडू होता ऑन साइडला ड्रॅग करून खेळायचं होतं लॉंग ऑनला आणि मिड विकेटच्या मध्ये पण चेंडू गेला बरोबर मिड विकेटला आणि मिड विकेटला डीप वरती बॉन्ड लाईन जवळ हा झेल डीपला गेलाय. आता फलंदाजीसाठी येतोय कालचा हिरो, कालचा मॅचचा हिरो, काल जो मॅच जिंकून दिला होता या अर्नाला उत्तरच्या टीमला अर्थात आरोही 11ला जो सामना जिंकून दिला होता जगदीश, कालचा पूर्ण हिरो आता मैदानावरती आलाय. आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ अर्नाळचा चार्ज अर्थात चार्ज बॉलिंग मार्क वरती आहे. क्या बात आहे. पहिल्या बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले चार्लेसने. ज्याप्रमाणे ती गोलंदाजी करतायत ना, चार्ल्स यांना आपण बघताय ज्याप्रमाणे ते गोलंदाजी करतायत ना, वेगेवरती स्वार होत आहेत, नियंत्रण चांगला आहे. इथे फटका जर पाहिले गेले तर अकुटप्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित बॅटचा टायमिंग जोडू शकले नाही. डिपेंड विकेटला बॉल चालला निघून एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 10 फटकावरती आता मध्ये फ्लाय होईल, जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला खुल्या गटातील स्पर्धा असतात, ज्या ज्या वेळेला जर पाहिले गेले तर प्रेक्षकांची गर्दी असते आणि अगदी जर पाहिले गेले तर तुकाराम साहेब या परिसरातील जर पाहिजे तर नामांकित क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये बहुचर्चित असलेले संपूर्ण पालघर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील हे संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चषक पाहायला मिळते, पाटील चषक 20-25. जसं तुम्ही उल्लेख केला प्रेक्षक नेहमीच हे क्रीडा शौकीन आहेत, क्रिकेटला पसंत करणारा प्रेक्षक वर्ग आहे. आता तो बरोबर मैदानावरती आहे. स्विच केलाय, स्वीट केलाय आणि नीटही केलाय. चेंडूला पाठवलं डीप वांडीजर मध्ये चौकार. काय फटका केला, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. रुशलच्या बॅट मधून आलाय चौकार. हा पा ऍक्शन रिप्ले स्विच इट खेळले, मध्यंतरी हाताळलेला बॉल थोडासा पडल्यानंतर बाहेर निघाला, झोकलं स्वतःला बॉलवरती आणि थेट पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी जर पाहिले गेले तर अशा प्रकारचे सर फटके खेळणं थोडेसे कठीण असते, परंतु बॉलचा टप्पा अंदाज जर तुम्ही बांधला तर चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कठीण तर आहे पण आता सेमीफायनल आहे ना, इथे खेळायचं आहे. आडे तेडे दे घुमाके. ओ हा चेंडू हडलाय पण बॉल लाईनच्या बाहेर 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 चेंडू सीमारेषा पार. षटकार. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली, खलीवली खलीवली. कलिवली नाही, कलिवली नाही तर कलबली आहे, कलबली आहे. मैदानावरती कलबली आहे पण प्रेक्षक आपल्याला विनंती आहे त्या सीमारेषा बाउंड्री लाईन पासून थोडासा लांब बसा जेणेकरून कुठल्याही खेळाडूला त्रास होणार नाही. नागेश तळेकर यांच्याकडनं कॅश प्राइज, जगदीश साठी कॅश प्राइज आलाय, कॅश प्राइज आलाय. नागेश तळेकर नॉट 7 जेम्स बॉन्ड यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. जगदीश साठी लागोपाठ 3 सिक्सर 5,000 रुपये आणि प्रत्येक सिक्सर साठी गांजा ग्रुप प्रत्येक सिक्सर 500 रुपये. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. आतापर्यंत 5 बॉल फेकून झाले, शेवटचा अंतिम बॉल या नंबर 2च्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते यार. स्ट्राईक वरती बॅटरी असते जगदीश ज्याने आतापर्यंत 1 बॉलचा सामना केला, 1 धाव त्याने बनवले गेले. ओव्हरती विकेटने खोलत टाकलेला बॉल होता, ऑन साइडला बॉल चालला निघून कावकर रिझनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंगॉनचे पाहता पाहता जर पाहिले गेले तर या बॉलवरती एक सिंगल आले. सुरुवात तर पहिल्या षटकाची शांततेने झाली होती परंतु दुसऱ्या षटकात जे आक्रमण झाले तुकाराम सर ते मात्र अफलातून राहिले. 23 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे जर पाहिलं गेलं तर 11.50च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग करणारा संघ आरोही 11 संघ खेळतोय. पहा 4 षटकाचा फॉर्मॅट आहे. तुकाराम सर सकाळ सत्रात 4 ओव्हरमध्ये 60 धावा देखील होऊ शकतात परंतु ज्या वेळेला तुकाराम सर संध्याकाळ सत्र येते 4 ओव्हरमध्ये जर 40 जरी बनतात तर एक टॉप बॅटल आपल्याला नक्की पाहायला मिळेल. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. 40च्या वरची धावसंख्या कदाचित चॅलेंजेबल ठरू शकेल. 2 षटकांचा खेळ संपला, 23 धावा फलकावरती आहेत आणि अजून 23 झाल्या तर 46, अजून 23 झाल्या तर 46 आणि प्रयत्न तोच आहे. 4-6 लगावायचे आहेत आणि 46 पर्यंत पोहोचायचं आहे. A1 जोडी परेश भोईर यांच्याकडे देखील कॅश प्राइज आहे. लागोपाठ 3 चौकार, 3 षटकार,
500 रुपये आणि जेम्स वन नॉट 7 नागेश तळेकर लागोपाठचे 3 षटकार जगदीशसाठी 5,000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी गांजा ग्रुप 500 रुपये आहेत. एक हलकीची धून ऐकूया. हा प्रेक्षक वर्ग आहे सध्या एन्जॉय करतोय या पाटील चषकाला 2025च्या या 30ऱ्या पर्वाला. थँक्यू डीजे. आपण पाहताय तुकाराम सर, जिथे पाहाल तिथे प्रेक्षक वर्गच या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण की जर पाहिलं गेलं तर पर्व तिसरं आहे. प्रत्येकानं देखील माहिती आहे ज्या वेळेला जर पाहिले तर पाटील परिवाराची स्पर्धा असते ना, त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर आपल्याला तिथे जायचं आहे. कारण की त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर जबरदस्त सामने पाहायला मिळत आहेत, जबरदस्त क्रिकेटपटू येत आहेत. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. तुकाराम सर 23 धावा फटकावरती 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालं. यस बॉलर नेम प्लीज. फिल्डिंग टीम, फिल्डिंग करा टीम. आम्ही 12th मॅनला विनंती करतो आपण जर आला तर बरं होईल. मयूर नंबर 3च्या ओव्हरमध्ये तयार झाले. पहिला बॉल जर पाहिले गेले तर काय लाईन होती. अशा लाईनने गोलंदाजांना खरं तर गोलंदाजी करायला प्रभावित पडलं पाहिजे आणि तोच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. येस गोलंदाज इरमया यांना आपण बघतायत. मयूर हे चुकीचं नाव आमच्यापर्यंत आलं होतं. इरमया यांना आपण जरूर बघतायत. जबरदस्त लाईन होती. पहिला बॉल तुकाराम सर आलाय डॉट. कमबॅक केले या ओव्हरमध्ये. न कमबॅक करावं लागणार. हितेश गरज यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज झाले. 2 चौकार 2 षटकार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आता काय माहिती का, आता षटकार आणि चौकाराचा रेट वाढणार. जशी मॅच गरम होणार ना तसा हा रेट वाढत जाणार. या क्षणाला गोलंदाजीसाठी मयूर अकोटाप्याचा चेंडू तो शॉर्ट ऑन पूल केलाय. व्हाईट इश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दोपर्यंत पोचेल. दुसरी धाव घेताना विकेट गेलाय का, विकेट गेलाय. जगदीशच्या रूपाने लागलाय जोरदार 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 मोठा धक्का. विकेट गडी बाद. तुकाराम सर जर पाहायचं गेलं ना तर या ठिकाणी फटका तर चांगला होता, परंतु धावचीच्या माध्यमातून जगदीश यांना परतावं लागतंय. दोन्ही टीम्स मला वाटतं एका परिसरातील आहेत. म्हणजे दोन्ही टीमचे एकमेकांना तर डावपेच माहीत असतील. कुठला फलंदाज कुठल्या रिझनला जास्तीत चांगला खेळतो आणि कुठल्या रिझनला तो वीक आहे. आणि हेच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन रिप्ले डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जातं. ॲक्युरेट टेलिकास्ट कशाला म्हणावं तर डीबीएन लाईव्हला ॲक्युरेट थ्रो झाला आणि विकेटचं पतन होत असताना जगदीशला परतावं लागते. 24 धावा या षटकात जर एवढा कमबॅक चांगला केला तर जबरदस्त. 2 बॉलमध्ये 1 धाव खर्च केले आणि अगदी जर पाहिले गेले तर 1 विकेट प्राप्त केले. कमबॅक जसं तुम्ही उल्लेख केला होता, आता केलेलं कमबॅक आपल्या टीमसाठी वेलकम बॅक होतंय का, कारण यायचं होतं. 1 षटक पाहिजे होतं. त्या षटकामध्ये धावा रोखल्या जातील. बंडू पुन्हा एकदा सज्ज होई गोलंदाजी मार्कवरती. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. भावेश आले होते कालच्या दिवसामध्ये. भावेश आणि जगदीश ही जोडी होती. त्या जोडीनं कमाल केली होती. त्यापैकी जगदीश बाद झाल्यात, भावेश मैदानावरती आल्यात. पण या मॅच मध्ये बंडूने येऊन कमबॅक केले. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलेत आणि विकेट धावाच्या स्वरूपात बाद झालंय. यापूर्वी तुम्ही काय केले या स्पर्धेमध्ये हे पाहिलं जाणार नाही. या स्पर्धेमध्ये आता तुम्ही सेमीफायनलच्या मॅचमध्ये किती धावा बनवतायत यावरती तुकाराम सर फार महत्वाचं आहे. जर तुमच्या टीमला तुम्हाला फायनलला पोहोचवायचं असेल तर या मॅचमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत. बंधू तयार. इथे फटका जर पाहिले गेले तर क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळला गेला. डीप विकेटला प्रोटेक्शन आहे, परंतु पाहता पाहता चेंडू निघून जाईल. डीप बाकवच पर गेला आणि पाहत असताना या बॉलवरती जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचव असताना 25 धावा. तुकाराम सर रुशलला मला वाटतं एक संधी दिली आणि 4 बॉलमध्ये आता पण रुशलने चांगली बॅटिंग केली. 12 धावा बनवल्यात. अपेक्षा रुशलकडून देखील फार असतील टीमकडून. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला ना की संधी मिळाली. संधी आरोहीला पण आहे. आरोही 11ला संधी आहे आणि त्यांनी आपल्या टीमला सांगायचं आहे ही आपल्यासाठी साधी संधी नाही आहे, सुवर्ण संधी आहे. सुवर्ण ऐसा मौका बार बार नाही मिलता. बार बार नाही मिलता. फायनल मध्ये जायचं आहे आणि ती संधी साधायची आहे. कुठं पाहता चेंडू होता. शॉर्ट ऑन पूल केला. चेंडू जातो डीप मिड विकेट रिजन मध्ये. जोपर्यंत फेड केला जाईल, थ्रो होईल तोपर्यंत तर हरणाचा संघ खेळतोय. साईनाथ हरणाला खेळतोय. पण आज काय झालंय, पालघरला एक मोठी स्पर्धा आहे, तिथे देखील हरणाचा संघ खेळतोय.
सरपंच चषकमध्ये तिथे देखील खेळतोय. त्याच्यामुळे काही खेळाडूंची अनुपस्थिती जरूर जाणवते, पण जे आहेत जो अपने पास है ना वो ख्वाब है, लेकिन जो मिला है वो भी लाजवाब है. या वृत्तीनं साईनाथ अण्णाला खेळतोय. या षटकामध्ये धावा रोखल्यात, स्कोअर झालाय 26. हे चांगला उल्लेख केला. ज्यावेळेला आपल्या गावातील एखादा संघ उपस्थित नसतो त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी पाठवले गेले खेळण्यासाठी, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुकाराम सर आपण चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करायला पाहिजे. आणि आतापर्यंत चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून राहिला गेल्या. 26 धावा धावफटकावरती शेवटचा अंतिम बॉल या नंबर 3च्या षटकातील बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती. या स्ट्राईकला भावेश पाहायला मिळतात. कुलवटप्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर जकडून ठेवलं जाते फलंदाजाला. कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या अगदी जर पाहिले तर मार्ग होते फलंदाज, परंतु ते फटके येताना दिसत नाही आहे. आणखीन जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल पाहायला मिळतो. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त धाव मिळणार आहे एक धावेने संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 धावा मला वाटते 2 षटकानंतर जर पाहिलं गेलं तर भरपूर धावा होते. या षटकात फक्त आणि फक्त 4च आलेत, म्हणजेच 2 षटकामध्ये तुकाराम सर फक्त 23 होत्या. आणि त्यानंतर ज्या धावा खर्च केल्यात निव्वळ 4 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. म्हणून काय झालं आता प्रोजेक्टेड स्कोर जो पहिला आपण मागे पाहिला तर त्याच क्रमाने गेला तर 46 दिसत होता ना, तो आता 36 वर आलाय. 36 कारण 9ची सरासरी 27 धावा धावफलकावरती आहेत. आणि मी का म्हटलं होतं की ROE 11 साठी नेवर से देयर इज अ स्टिल टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, कभी मत कहना थोड़ी देर है या अगली बार देखेंगे. नेवर से देयर इज अ स्टिल टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, बिकॉज ऑल्सो कंसेप्ट इट्स टू लेट. देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए, कभी नहीं कहना अभी थोड़ी देर है बाद में देखेंगे, देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए. ही संधी आहे, ती संधी तुम्हाला साधायची आहे. आणि बघूया ती संधी साधताना अर्नाळ्याचे काही खेळाडू आहेत. साईनाथ अर्नाळ्यामध्ये जे खेळाडू आहेत ना आता खेळतात, यांनाही संधी नव्हती मिळाली, त्यांनाही संधी मिळाली. स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला प्रूव्ह करण्याची आणि स्वतःला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही तयार आहोत हे दाखवण्याची संधी साईनाथ अर्नाळ्याच्या खेळाडू मिळाले. शेवटचं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती समीर. नंबर ओव्हर 4च्या खेळात सुरू. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, खेळण्याचा प्रयत्न होता, फटका हवेत आहे, मिस टायमिंग झाला होता. कुठेतरी कॅच घ्यायला पाहिजे होती ते, म्हणजेच शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु विकेट किपर पोहोचले. आणि जर पाहिलं गेलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं जाईल गोलंदाज असेल किंवा जर पाहिलं तर जे शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक होते त्याच्या चेहऱ्यावरती हसते येते, कारण की अशा प्रकारचे मुवमेंट्स आपण कमी वेळा पाहत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न होता, फटका हवेत होता, फसला होता. असं वाटलं कदाचित तुकाराम सर की आता विकेट जाईल, परंतु त्या ठिकाणी जर पाहिजे तर यष्टीरक्षक झेल घेण्यासाठी गेले आणि शॉर्ट फाईन लेगचे अगदी जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आले. बऱ्याच वेळा सवय नसते आपल्याला अशा पद्धतीनं आपण सेमीफायनल फायनल मॅच खेळू की नाही असं वाटतं. ते कशा पद्धतीने मी सांगतो, आपण ट्रेनने प्रवास करतो ना त्यावेळेला जो अनुभव आपल्याला येतो तो सांगूया आपण. पण 2 धावा झाल्यात. अकोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, स्टंपवर आदळला, प्लेड ऑन बॅटला की शरीराला लागला पण स्टंपवरती आदळला, प्लेड ऑन झाल्यात. विकेट, तिसरा गडी बाद. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, दिल छोड़ आया. मागच्या षटकामध्ये तो मोड आला होता, टर्न आला होता, टर्न अँड ट्विस्ट बंडूने केला होता. आणि समीर देखील आहेत. आपण ज्या वेळेला जातो ना म्हणजे मुंबईला लोकलला संध्याकाळच्या वेळेला ती प्लॅटफॉर्मवरची गर्दी बघून आपण घाबरतो, पण जो रोज प्रवास करतो ना तो नाही घाबरत. त्याला ती सवय असते, किती गर्दी असू या गर्दीमध्ये घुसायचं कसं, आतमध्ये डब्यामध्ये जायचं, शिरायचं कसं त्याला माहिती आहे. तसा क्रिकेटचा खेळ आहे. जो रोज खेळतो ना अशा सेमीफायनल फायनल त्याला त्याची सवय असते. पण एखाद दिवशी जेव्हा एखादा खेळाडू खेळतो ना त्याला त्याची सवय नसते, मग थोडीशी भीती मनामध्ये असते. पण भीती बाळगू नका, पाहिजे तर थोडासा माउंटन ड्यू प्या, कारण माउंटन ड्यू एक येत आहे, डर के आगे जीत है. आणि माउंटन ड्यू घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी आहे. कोलवाटापाचा चेंडू होता, क्रॉस बॅट फटका, चेंडू उडी जाय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. ज्या फटक्याची गरज होती ना बॅटिंग करणार टीम ROE 11 संघाला तो फटका आलाय फलंदाजच्या माध्यमातून. या टुर्नामेंट मधील जर पाहिलं ना आतापर्यंत 155 चौकार होता आणि तो दीपच्या नावावरती जाईल. दीप नवीन बॅटर आलेत आणि पहिल्या बॉलवरती पहिला चौकार ठोकलाय. आपण को इन्सिडेंट आकडा पाहत आहेत याचा देखील उल्लेख करणार आहोत. ओव्हर दी विकेट आहे, फुल टॉस आहे, फुल टॉस बॉल त्यावरती केले. आक्रमण क्षेत्ररक्षक आले डीप विकेटला. संपलाय खेळ मैदानाच्या आतमध्ये. दीपचा जरस्या तसं
ठोसा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी समीरच्या विरोधात खेळलेला चौकार समीरने केला पलटवार. दीपची घेतली विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतील आउट. आम्ही काय म्हटलं की इतकी सवय नसते. आता ज्याने झेल टिपला ना दीपेश, मागचे 2 दिवस पहिले तर बरोबर आमच्या डगआउटमध्ये असायचं, ज्यावेळेला बरोबर कॉमेडी बॉक्समध्ये बऱ्याच वेळा असायचा. पण आता संधी मिळाले, कॅमेऱ्याच्या समोर आल्यात आणि कॅमेरा ऑन झालाय. जसा ही संधी मिळत नाही, वारंवार अशा संधी मिळत नाहीत. अर्नाचा संघ दुसरीकडे मुख्य संघ खेळतोय, संधी इथे मिळाले आहेत. कदाचित याच्यामध्ये असा खेळाडू असेल ज्याला याच्या अगोदर चान्स नाही मिळालाय, पण आता चान्स मिळालाय आणि ती संधी तुम्ही साधायची आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा दाबलकरती 33, 33 धावा दाबलकर. 4 षटकांचा हा सामना आहे. शेवटचा षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्लीन बॉल. आता संधी समीरला मिळाले, अशी संधी मिळत नाहीत आणि समीरने केलंय क्लीन बोल्ड. फिल्डिंग करण्या टीमचं वर्चस्व या मॅच मध्ये राहिले पूर्णपणे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की याची गरज होती काय, बऱ्याच वेळेला काय असते ना, गरज नसते तरी आपण खरेदी पण करतो ना. ज्या वेळेला डीमार्ट मध्ये जातो ना, नाही लागलेल्या वस्तू आपण घेतो का, त्या डिस्प्लेला असतात. आपण ग्रोसरी घ्यायला जातो, तांदूळ घ्यायला जातो, डाळ घ्यायला जातो आणि घेऊन काय येतो, बिस्किट, शॅम्पू हे घेऊन येतो, कारण त्या डिस्प्लेला असतात. आता हे खेळ पण तसा आहे. हा डिस्प्लेवाला आहे, हा डिस्प्लेवाला खेळ आहे. एक फॅन्सी स्टॉक खेळायचा आणि डिस्प्लेवरती यायचं, तो डिस्प्लेचा खेळ आहे इथे. म्हणून तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता, आता 2007चा वर्ल्ड कप माहिती आहे ना, मिसबाला गरज नव्हती तो फटका खेळायची, पण खेळला. क्रिकेट ऐसा खेळ आहे, ज्या हमारी सोच खत्म होती ना, वहां से क्रिकेट चालू होती है. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकरला फलंदाज ओमकार. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकामध्ये 23 आणि नंतरच्या 2 षटकामध्ये 10, 33 धावा झाल्यात. 34चा पाठलाग करायचा आहे. आणि या दोन्ही संघाने जर पाहिलं तर आगरी सेना आमचे मित्र आहेत भूपेंद्र पाटील, याने देखील शुभेच्छा देतात अर्नाळ्यावरनं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात या दोन्ही टीमला. अर्नाळ्याचे दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. एक फायनलला जाणार, पण फायनलला कोण जाणार याचा फैसला अजून बाकी आहे. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2-4, 3-4 गाडी नंबर नाही आहे. या सामन्याचं समीकरण आहे. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. मॅच सेमीफायनलचा मॅच आहे आणि त्याच वेळेला बघितलं याच मैदानावरती आगरी प्रीमियर लीग पार झाली होती आणि त्या आगरी प्रीमियर लीग आगरी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती आली होती पर्व दुसरं. आणि सध्या व्यासपीठावरती आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनजी पुरकर हे देखील दाखल झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक एक्झिबिशन मॅच मास्टरचा मॅचही इथे खेळले आहेत आणि ते आता इथे दाखल झाले आहेत. या परिसरातील खेळाडूंना असेल गावांना आहे ते एकत्र आणण्याचं काम आगरी युवा प्रतिष्ठाननं केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून क्रिकेट असेल सामाजिक कार्य आहेत आगरी युवा प्रतिष्ठाननं फार मोठ्या प्रमाणे मागच्या 2 वर्षामध्ये केले. एक चांगलं कार्य या आगरी युवा प्रतिष्ठाननं केलं आहे आणि त्याचे अध्यक्ष नितीनजी पुरकर आता बरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पाटील परिवाराचे सदस्य देखील उपस्थित झाले मोठ्या संख्येने. मग आत्या असतील, जावई असतील, काका असतील आणि 3ही पिढ्या पाटील परिवाराच्या सध्या व्यासपीठावरती स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील ब्रदर्स पुरपाडा आयोजित पाटील चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलं आरोही 11 टीमला अगदी थोडंसं जर पाहिलं गेलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 बनवल्या आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 2 ओव्हरमध्ये कमी धावा आल्यात. डेल्मोनने पहिलं षटक हाताळलेलं त्यामध्ये फक्त आणि फक्त कमीत कमी धावा खर्च केल्या गेल्या. अगदी जर पाहिलं गेलं डेल्मोनच्या षटकात जर पाहिलं गेलं तर
10 धावा खर्च केल्या. त्यानंतर जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये जर पाहिलं गेलं तर थोडंसं एक धावा खर्च केल्या गेल्या, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये षटक क्रमांक चौथ्यामध्ये जे कमबॅक झालं ते मात्र फार महत्त्वाचं राहिले गेले. आणि चौथ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी राहिली गेली समीरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती 2 विकेट, चौकार, विकेट आणि डॉट बॉल, म्हणजे 3 बॉलवरती 6 खर्च केला, 1 विकेट आली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 1 डॉट बॉल. चांगली स्पर्धा आहे. 1 मिनिटासाठी थांबेल का नाही कॅश प्राईज झाले गांजा ग्रुपच्या माध्यमातून. चार्ल्स गावड्या याच्या बॅटमधनं जर षटकार आला तर 500 रुपये. आणि हा सामना आरोही 11 अर्नाळा उत्तर संघाने जर जिंकला तर जेम्स बॉन्ड नॉट 7 यांच्याकडनं 700 चा कॅश प्राईज आहे. आणि 3 विकेटसाठी A1 जोडी परेश भोईर यांच्याकडनं 500 रुपये. 24-34 मॅच आहे, पण फायनल मध्ये कोण जाणार याचा फैसला आता होणार. नक्कीच फायनल साठी दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये उतरले गेले. साईनाथ अर्नाळा त्याचे विपक्ष जर पाहिले गेले तर आरोही 11 अर्नाळा संघाला आपण बघताय. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. भरत बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील. 2 फलंदाज आघाडीच्या मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. पाठीमागे जर पाहिलं तर आपल्या गौमाता गायमाता देखील आहे तिथे. थोडं मध्ये व्हॅलेंटियर थोडंसं मध्ये जा किंवा बाहेर घ्या, कारण वेळ जाईल तर फायनलचा मॅच आपला बाकी आहे. आणि भरतसाठी कॅश प्राईज झाले. जर 3 विकेट आपण जर घेतले तर दुर्गेश कुडू यांच्याकडनं 500 रुपये आहेत. आणि काल जे 1000, कारण काल त्यांनी लावलं होतं ते प्राइजलेस विकेटसाठी दुर्गेश कुडू यांनी, आणि बरोबर ते पारितोषिक पटकावलं गेलं होतं भरत यांनी. आणि चार्ल्ससाठी सुद्धा कॅश प्राईज आहे, कारण दोन्ही अर्नाळ्याचे संघ आहेत, त्याच्यामुळे कोणीही जिंको. अर्नाळा एक तर फायनलला जाणार, एक अर्नाळा फायनलला जाणार. फक्त तो कोण, साईनाथ अर्नाळा का अर्नाळा उत्तर अर्थात आरोही 11. आता अर्नाळा उत्तरला उत्तर देण्यासाठी अर्नाळा हा प्रेक्षक वर्ग आहे. जसा तुझ्या तुम्ही उल्लेख करत होते, या मैदानावरती नेहमीच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. खरे मैदान असं आहे, गुलमोहर मैदान, पुरापाडा मैदान. फक्त या मैदानावरती जे क्रिकेट खेळलं जात आहे, या पाठीमागे पुरामारा ग्रामस्थ असतील, एक क्रिकेट प्रेमी आहेत, म्हणून आजही ज्या क्रिकेट या मैदानावरती जे खेळलं जात आहे किंवा जिवंत आहे, त्याला कारण आहे या परिसरातील ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी प्रेक्षक वर्ग. चला बरोबर, विकेटच्या मध्यभागीतनं गौमाता आपल्या चालल्यात. फक्त त्यांनी आशीर्वाद कोणाला दिलाय बघूया. या 2 टीममधनं कोणाला आशीर्वाद दिलाय. नेहमीच म्हणजे जिच्या अंगामध्ये 33 कोटी हे जसं वाचतात तसं गौमाता आहेत. मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा जाऊया, तुषार सोनावणे आमच्या जोडीनं जॉईन झालेत. टार्गेट सेट केले 34-33 बनवल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आरोही 11 टीमने आता करायच्या 34 धावा. प्रतिस्पर्धी साईनाथ अर्नाळा या टीमला कोण जिंकेल मॅच. प्रतिष्ठा तर दोन्ही टीमच्या गावाची लागले. आता पाहूयात मात्र कोण जिंकेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. भरत षटकातील पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती बॅटर देखील तयार झाले. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेते, तर सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभारी आहोत. ओव्हर दी विकेटने पहिलाच बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवरती आणि पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आले सिंगल. बिलकुल एक गाणं आहे ना, म्हणजे अभी तो पार्टी सुरू हुई है. पार्टी होणार पण पार्टीमध्ये एन्जॉय कोण करणार, कोण होणार या मॅच मध्ये विनर, त्यासाठी आहे मोबाईल मधला गेम आला होता बघा, विनर चिकन डिनर. तसा हा विनर कोण होणार त्यासाठी या मॅच आहे. डेलमॉन आणि दुसऱ्या बाजूला चार्ल्स ही जोडी मैदानावरती. इथं भरत या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरत यांनी टिचून मारा केलाय. फक्त आरोही 11 वेळ जास्त जाऊन देऊ नका, कारण फायनलचा मॅच बाकी आहे. महत्वाचं आहे फायनलचा मॅच देखील पूर्ण उजेडामध्ये व्हावा, या आयोजकांची देखील इच्छा आहे, त्यामुळे जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. भरत पुन्हा एकदा सचिव स्ट्रायकरला डेलमॉन. 2 वर्षा अगोदर याच मैदानावर तर डेलमॉनने केलेला खेळ आपण पाहिलाय. शेवटच्या क्षणी आक्रमक खेळ आहे. शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फील्ड केला जाईल या चेंडूला. 1-1 धावाने चाललंय. आणि डेलमॉन आणि चार्ल्सचा खेळ पाहिला तर त्यांना घाई नाहीये, थोडासा वेळ घेतात, टाइम घेतात आपल्या इनिंगला वाढवण्यासाठी. 22 चेंडू आणि धावा करायचे ते 32. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक विकेट प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. सर्व काही महत्वाचं आहे या मॅच मध्ये. सेमीफायनलची मॅच आपण पाहतायत.
पाटील चषक इथे फटका चांगला, फटका इथे चांगला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून राहतील, बॉल जाईल थेट सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय दर्जेदार धमाकेदार सेमीफायनल मॅच मधील दुसऱ्या डावातील पहिला चौकार जाईल फलंदाच्या नावावरती 4. चौकाराला चालच्या बॅटमधला चौकार आला आणि चालच्या षटकारासाठी गांजा ग्रुप याच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात आहे असताना आपण पाहतोय ऑफ साइड दिशेने 4 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग, डीप वरती 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि एक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चालच्या देखील आठवण येत. याच मैदानावरती गेल्या वर्षी स्पर्धा शेवटच्या क्षणी 2 चेंडू आजची आवश्यकता असताना ठोकलेले ते 2 सिक्सर हे आठवणी आहेत चालच्या देखील. आता पुन्हा एकदा त्या फ्लॅशबॅक मध्ये जाऊन ताज्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा झाल्या फलकावरती 7. सुरुवात तर दोन्ही बॅटरने चांगली केलेली आहे. 4 बॉलचा खेळ गंभीर झाला, धावा फटकावरती 7 लागल्या गेल्यात. परंतु डेल्मोनने तर 1 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 1च धाव आतापर्यंत केलेली आहे. डेल्मोन कडून देखील फार मोठी अपेक्षा आहे या मॅच मधून, परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाज भरत यांना. इथे फटका चांगला आहे, आडव्या बॅटचा वापर केला, डीप विकेटला प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला कुठेतरी बॉल स्टॉप झाला, असं वाटलं की बॉल आता निसटून जाईल मैदानाच्या पलीकडे, परंतु तसं नाही घडलं. या बॉलवरती डेल्मोनच्या बॅटमधून सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटक्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. 34चं लक्ष करतात. सुरुवात सर या ठिकाणी चांगली झाली आणि जसं तुम्ही उल्लेख केला की हा हातातनं चेंडू निसटतोय की काय, त्यांना माहिती आहे फक्त चेंडू हातातनं नाही निसटणार, चेंडू निसटला तर मॅच पण निसटणार. मॅच निसटता 4 झालाय. गांजा ग्रुपच्या माध्यमातून सिक्सर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज चालसाठी. थँक्यू डीजे. काय फटका खेळलाय, समोरच्या दिशेने टाकला होता, स्टिप आउट झाला, इनसाइड आउटच्या माध्यमातून प्रयत्न होता फटका खेळण्याचा आणि पाहत असताना बॉलला पाठवले गेले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमचे लहानसे प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनीच हा बॉल पकडला गेलाय आणि त्यांचा देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम असेल. धावा फटक्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर झाल्यात 14. जी सुरुवात होती ना त्याहून अधिक या ठिकाणी धावा आल्यात. आता सामन्याचं समीकरण तुकाराम सर सोपं आहे. 18 बॉल आणि तुम्हाला करायचे आहेत 20 धावा. 18 बॉल आणि 20 धावा. त्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग देखील अर्धा वाटला गेलाय. म्हणजे हरण्याचे 2 संघ आहेत, पण आता काय झालंय की कोणत्या संघाला सपोर्ट करायचं आणि कोणत्याही संघाला बॅकअप द्यायचं ते आहे. ते कहाणीमध्ये म्हणजे जसं मराठी सिरियल आहे बघा, एक थोडं तुझं थोडं माझं, तसं आहे, त्यासारखं आहे. कोण साईनाथ हरण्याच्या बाजूने आहे, कोण आरोही 11च्या बाजूने आहेत. त्याच्यामुळे थोडं तुझं माझंवाला खेळ हा मैदानावरती आहेत. धावा दाबलकडे 14. पण सुरुवात तिथे तशी होती. सुरुवात तिथे 10 झाली होती. 2 षटकामध्ये 23 आल्या होत्या. 1 षटक आलं होतं कमबॅकसाठी आणि मेघन पाटीलकडे क्षमता आहे, ती कमबॅक करण्याची क्षमता मेघन पाटीलकडे आहेत. 2 विकेट आणि मॅच मध्ये होईल आरोही 11चं कमबॅक. नक्कीच कमबॅक होईल का पाहणं महत्वाचं राहील. मेघन या ठिकाणी तयार झाले बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल घेऊन डेल्मोन स्ट्राईक वरती पहिला बॉल स्लाइस करायचा प्रयत्न होता. अगदी जर पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये तुम्ही जागच्या जागी जर स्ट्रोक खेळाल तर बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही आहे. कारण की आताचं क्रिकेट थोडंसं आधुनिक क्रिकेट झाले. कारण की वेगवेगळे गोलंदाज आपण पाहिले गेलेत. फिरकीचे जादूगर या ठिकाणी जर पाहिले गेले तर पहिल्यांदा थोडासा हलकासा कट होणारा बॉल होता आणि त्याच कारणाचं पाहिलं गेलं तर हा बॉल आलाय डॉट. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला जादूगराचा आणि त्या जादूगरसाठी आता प्राइज आले मेघन पाटीलसाठी 3 विकेट. नागेश तळेकर, जेम्स बॉन्ड 1000 रुपये. आता पैसे वाढले, रेट वाढणार आहे. रेट खाली वर होणार. सिक्सरसाठी चालसाठी गांजा ग्रुपनं 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं, त्याचे देखील जमा झाले. 3 विकेट. A1 जोडी परेश भोईर. फक्त वेळ जाऊन देऊ नका, रेट वाढणार आहे. आता सर्वात जास्त टेन्शन कसलं माहिती काय, त्या नंबर प्लेट आहे ना ती इंडियन IND, त्याचा पण रेट भरपूर आहे. आता टेन्शन RTOच्याकडे ते द्यायला लागते ना, रेट त्याचा पण भरपूर वाढलाय. मैदानावरती देखील आहे चौकार षटकाराचा रेट वाढणार आहे. सेन्सेक्स वाढणार, पण वेळ जाऊन देऊ नका.
कोलवटप्याचा चेंडू होता, फुल टॉस बॉल फ्लिक केलाय चेंडूला, डीप किंवा लेग रिदन मध्ये फील्ड केले, 1 धावे चेंडूवरती पूर्ण, 15 धावा धावफलकावरती, 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे, 3 षटकारांसाठी देखील आले आहे आणि त्या नंबर प्लेटचा रेट जास्त आहे, म्हणजे आमलेट प्लेट 80 रुपये, चिकन प्लेट 130 रुपये, मटन प्लेट 250 आणि मोटरसायकलची नंबर प्लेट 450 रुपये असा आता भाव आहे त्याचा भाव भरपूर आहे. चांगला उल्लेख करतायत यासाठी तर तुकाराम मांगेले सरांना नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बोलवले जाते, कारण ती कुठल्या बॉलवरती काय बोलावं आणि किती मोठे प्रेक्षक वर्ग संघ उपस्थित झालेत. आणि मला तर असं वाटतंय कदाचित तुकारामजी मांगेले सरांची कॉमेंट्री ऐकायला आले असावेत, कारण की चांगली कॉमेंट्री आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली गेली. धावा फटकावरती 15 झालाय, 34चं लक्ष करतायत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, स्ट्राईकवरती बॅटर देखील तयार. आतापर्यंत या बॅटरने 4 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत बनवले गेलेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. चला फिल्डिंग वारंवार तुम्ही सेटअप करू नका, प्रत्येक जास्त वेळ जाऊन देऊ नका, जास्त वेळ जाऊ नका. लागोपाठचे 3 षटकार संदीपजी पाटील यांच्याकडनं प्राइज आलंय 1000 रुपये. 1000 6 6 6 चॅलेंज आहे. चार्ल्स वर्सेस मेगन पाटील. हलक्या हाताने खेळा. चालना सांगितलं भाई हमको प्राइज नहीं चाहिए, ये पहिला ट्रॉफी चाहिए, ट्रॉफी पाहिजे. त्यामुळे जिंकायचं आहे, डोकं शांत ठेवायचं आहे, डोकं लढवायचं आहे आणि डोकं वापरून खेळायचं देखील आहे. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, स्कोर 16-16. त्या बॅटरचं कौतुक करेन. त्याला माहिती आहे संघाला फायनलमध्ये जर पोचवायचं असेल तर आपली विकेट फार महत्त्वाची आहे. पैशासाठी नाही तर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे आणि हेच ग्रामीण क्रिकेटने सातत्याने दाखवून दिले. धावफटकावरती धावा 16 लागल्या गेल्यात. 1.3 बॉल फेकून झाले. पुढचा बॉल इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला बॉल अटेम्प्ट केलाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिले गेले तर ज्या धावा खर्च केल्या होत्या या ओव्हरमध्ये जे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मेगनने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. अचूक टप्पा आणि भेदक मारा आतापर्यंत राहिलेला आहे गोलंदाजच्या माध्यमातून. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या मानसाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या अभिमानासाठी हे दोन्ही संघ मैदानावरती आहेत. अर्नाला वर्से अर्नाला गावाचा आन मान शान अभिमान स्वाभिमान या सर्वांसाठी लढाई आहे. मेगन पाटील सांगतात मी धावणार, अडकळणार, धडपडणार, पडणार, पण मी नाही थांबणार. मैं दौड़ना चाहता हूँ, भागना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, लेकिन रुकना नहीं चाहता. हेच मेगन पाटील सांगतात. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, धावा झाल्या धावफलकावरती 17-17. हे ऍक्शन रिप्ले दाखवले जाते आणि पाहत असताना जर पाहिले तर मेगनचा तोल गेला, खालती पडले, परंतु बॉल हातातून सोडला नाहीये. कारण की जर पाहिले गेले तर धावा या बॉलवरती अगदी जर पाहिले गेले तर एकच प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचतीये 17 धावा, 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. म्हणजेच तुकाराम सर अर्धा पल्ला तर पार केला या ठिकाणी असं म्हणावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिजे क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलवरती येतील, धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धावा. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय सर. 18 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती पाणी गेले. आता बघूया मॅच रंगामध्ये आहे आणि त्याच वेळेला 12 चेंडू आणि धावा करायचे आहेत ते 16. क्या बात आहे. चांगलं या ठिकाणी जर पाहिले गेले तर कमेंट्स आपल्याला पाहायला पडतात तुकारामजी मांगेला सरांसाठी, कारण की भरपूर चाहते नेहमीच आपण बघतायत. कॉमेंट्री क्षेत्रातील बादशाह अर्थातच जर पाहिलं तर तुकारामजी मांगेला या सरांसाठी जर पाहिले गेले तर चांगल्या कमेंट्स आपण बघतायत, ज्यांच्या आवाजाने थरार, उत्साह आणि क्रिकेटची खरी मजा येते. प्रत्येक चेंडूला जिवंत करणारी जबरदस्त शैली तुकारामजी मांगेला. चांगली कॉमेंट्री किंग हॅशटॅग आपण बघतायत क्रिकेट प्रेमी. आणि अगदी जर पाहिले गेले तर हे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण दाखवले जाते. ज्यावेळेला तुकाराम सर आपल्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर एखादा ऑडियन्स किंवा एखादा आपला आवडता प्रेक्षक जर कमेंट टाकायचं असेल आणि ती डीबीएन लाईव्हवरती दाखवली जर जाईल तर संपूर्ण भारतामध्ये ती मात्र जे कोणी प्रेक्षक पाहत असतील त्यांना मात्र जर पाहिलं गेलं तर आपल्याला देखील चांगला प्राऊड फील होतो. थँक्यू प्रत्येक प्रेक्षकांचे आम्ही आभारी आहोत. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला बघा, चांगल्या ज्या कॉमेंट्स असतात त्या तुम्हाला ऊर्जा देतील. कदाचित काही वेळेला अशाही कॉमेंट असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा देखील होणार. बघा, स्तुती आहे ना, कदाचित स्तुती तुम्हाला सुस्त बनवेल, पण एखादी जर कॉमेंट तुमच्यामध्ये काही कमतरता राहिले त्याच्यामध्ये दुरुस्त करणारी आली तर तुम्हाला ती मजबूत बनवेल. त्याच्यामुळे दोन्ही महत्त्वाचे आहेत. चांगल्या कॉमेंट महत्त्वाच्या आहेत, चांगल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. अशी स्तुतीही पाहिजे, टीकाही पाहिजे. कारण जसं मराठीमध्ये म्हणतात ना का दोन्ही गोष्टी जर नाही असल्या तर मजा येणार नाहीये. आता मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचची कहाणी आहे 12-16. फक्त 16-12 नाही झालं म्हणजे मिळवलं.
कारण 16-12 झालं का वाट लागते. आता 12-16चा हा खेळ आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमितला पुढे आणले. नंबर 3च्या ओव्हरमध्ये पहिला बॉल घेऊन तयार झाले सुमित. वेगवान तेज तर गोलंदाज आहेत. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी तुकाराम सर यशस्वी झालेला आहे. कारण की जास्तीत जास्त ऑब्स्टिकच्या बाहेर निघण्याला बॉल होता. हेच पाहत असताना थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी जर लागला तर चौकार जाईल, नाही तर व्हाईट बॉल तर मिळतोच आपल्याला. दोन्ही गोष्टी सांगितल्या. अटेम्प्ट केला होता, चान्सनं अटेम्प्ट केला होता, पण हा मॅच आता चाललाय क्लोज 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 वाला हलक्या हाताने केल्या कव्हरच्या दिशेनं. थोडासा वेळ घेतात कदाचित थोडासा वेळ घेतात, चार्ल्स वेळ घेतात. हे सर्व स्ट्रॅटेजी वाईज गेम आहे. कारण इतके वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आलेला प्रदीर्घ अनुभव जो चार्ल्स आहे तो मैदानावरती दिसतोय. फार मोठा अनुभव दिसतो आणि काय त्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग देखील केले. 7 मध्ये आतापर्यंत 15 धावा बनवले गेले. धावफटकावरती 20 झालेत. इथून देखील जर पाहिले गेले तर लक्षात एवढंच मोठं नसणार आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 11 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 14 धावा. डेलमोन देखील शांत स्वभावाचे खेळवलं आहेत आणि त्याच कारणाचं त्यांनी आतापर्यंत शांत खेळ दर्शवलेला आहे. परंतु या ठिकाणी 6 बॉलमध्ये आतापर्यंत 4च धावा डेलमोनच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा सुमित षटकातील पुढचा बॉल. इथे काय बॉल टाकलाय सरप्राईज डिलिव्हरी होती आणि कदाचित बॅटला बॉल लागला तुकाराम सर, परंतु बॅटला बॉल जर लागला नसता तर प्लम LBW विकेट झाली असती. ती म्हणजे डेलमोनची. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय आणि ऍक्शन रिप्ले बघा. एकदम सटीक यॉर्कर होता. असा यॉर्कर डेलमॉन इतर फलंदाजाला टाकतात, पण आता त्याच यॉर्करचा सामना त्यांना करावा लागलाय. हे भविष्य आहे, हे अर्नाळा क्रिकेटचं भविष्य आहे. सुमित कदाचित याच्या अगोदर इतकी संधी नाही मिळाली, पण आता मिळालंय ना. मग यावेळेला लढायचं थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, लढायचंय मैदानावरती. सुमित पुन्हा एकदा सज्ज होईल. आकुटामध्ये चेंडू होता. या चेंडूला अप्पर से ऊपर से सुपर वाला चौकार चारिलच्या बॅटमधून. पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता. बॅकफुटला गेले, पंच केले, या बॉलला पाठवले गेले ते म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी जर पाहिले तर स्कोर विकेटला आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धावफटकावरती. ती म्हणजे 25 धावा. अर्ध्याहून जास्त पल्ला गाठलाय. 25 झाल्यात म्हणजे 9 धावा करायचे आहेत. इथून येणारे बॉल असतील 9 बॉल 9 म्हणजे मॅचचं समीकरण तुकाराम सर आता मात्र हळूहळू सोपं होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. कारण की दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगली बॅटिंग करतात. नॉट आउट 25 धावा साईनाथ अर्नाळा टीम. नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज करा ज्यावेळेला संधी मिळते. बघा याच्या अगोदर चेंडू चार्ल्सनं प्लेट केला होता, पण आता प्लेट नाही केला, थोडासा लेट खेळला आणि चौकार रोखलाय. आता पुन्हा एकदा प्लेट केला हलक्या हातानं. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दोन. दिमाग के बत्ती को जलाए रखा है. सेन्सेबल क्रिकेट चार्ल्स खेळतो या मैदानावरती. या 2 धावांनी धाव फलक आणि आता हॅशटॅग देखील आहे. हॅशटॅग आहे अर्नाळा संघाचा आधार अनुभवी खेळाडू चार्ल्स गावड्या. आणि म्हणून या खेळाडूला मी नेहमी सांगतो याचं नाव चार्ल्स आहे, पण हा चार्जर आहे आणि साधा सुद्धा नाही आहे. सी पिनवाला क्विक चार्जर. ते नक्कीच चांगली बॅटिंग करतायत. चांगल्या शुभेच्छा त्यांच्या टीमसाठी आल्यात. त्यांच्यासाठी देखील एक चांगली या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी कमेंट्स आपण पाहतायत आणि कमेंट्स ज्याच्या वेळेला करतायत प्रेक्षक त्या वेळेला जर पाहिलं तर त्या स्पर्धेचा क्रेज अजून वाढला जातो. ओव्हर दी विकेटने काय खेळलाय फटका. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईलने बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सर मॅचची हवा काढणारा आलाय दमदार पाटील चषकातील चौकार. थँक्यू. जसा तुम्ही उल्लेख केला की मॅचची हवा काढणारा आणि चार्ल्सची हवा निर्माण करणारा. ऐसी भी हवा चले और चार्ल्स क्या है सबको पता चले. चार्ल्स काय आहे या मैदानावरती दाखवून देतोय. धावा झाल्या धावफलकावरती 31. 3 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकाची सुरुवात चांगली केली. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले. आकुटाब्याचा चेंडू त्याच्यावरती चौकार, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर आलेला स्कूपचा चौकार. सुमित स्ट्रायकरला चार्ल्स ऑफ स्टंपच्या बाहेर. चाल ऐसी भी हवा चले और चार्ल्स क्या है सबको पता चले. विजयी चौकार.
जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. जर याची बॅटिंग आवडली असेल प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केले. चार्ल्स आपण आणि कॅप्टन शिवान स्पोर्ट्सचा अभिनंदन. टीम साईनाथ अर्नाला टीम अभिनंदन. आणि हार्ड लक अर्नाला उत्तर अर्थात RO11 आपण देखील चांगला खेळ झाला. पण आज महत्वाचा वेळ तुषार आपण देखील दिलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं देखील मनोपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला तुषार सोनावणे देखील या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये आपण जॉईन झालात. आपलं मनोपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच तुषार. आपण भेटूया कारण जुचंद्र नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा येते त्या डे नाईटची जी 1.5 लाखाची आहे. तुषार सोनावणे तिथे असणार आहेत आमच्या समेत. त्यामुळे तिथे भेटूया. पण आपण सन्मान करूया पहिला तुषारचा कारण आज महत्वाचा वेळ तुषार आपण देखील